1:38ला तिने टेक ऑफ केलं आणि 2 मिनिटाच्या आतच ती खाली आली. ती व्यवस्थित उडू नाही शकली आणि 1:40पर्यंतच ती इकडे ॲक्सिडेंट स्पॉटवर येऊन लँड झाली. आणि इकडे 60 ऑलरेडी आतमध्ये रेसिडेन्शियल डॉक्टर्स होते जे डायनिंग हॉलमध्ये होते. साधारण लंच टाईम होत्या त्या टायमाला आणि त्या दरम्यानच टेरेसवर येऊन ते लँड झालं फ्लाईट आणि भीषण एक्सप्लोजन झालं. तुम्ही नेमकी त्यावेळेला कुठे होतात? मी बाहेरच होतो, थोडा लांब होतो, पण मी अख्खं सिनारिओ पाहू शकत होतो लांबनं आणि काळा धूर निघत होता. लांबनंच कळत होतं की हे फार भयानक घडलं आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये डेड बॉडीज वगैरे पण इथून रिकवर केलेले आहे, जे जे दृश्य आपल्याला वेगळ्या चॅनल्सवर बघायला मिळतील. पण रेस्क्यू नेमकं कसं आता केलं जाते? नेमकं आता काय नेमकी सिच्युएशन आहे? आत्ता सिच्युएशन अशी आहे की मोस्ट ऑफ सगळे जे रेस्क्यू ऑफिसर्स आहेत ते येऊन चुकले आहेत आणि जे साईटवर जेवढ्या पण हॉटस्पॉट्स होते ते सगळे क्लिअर केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता डिटेल इन्क्वायरी चालून राहिल्या आहेत. जसं की अमुक स्पॉटवर अजून पाहाल तर तिकडे छोट्या छोट्या आगी अजून लागलेल्या आहेत ना, वरच्या फ्लोअर्सवर अजून डेड बॉडीज आहेत, त्या रेस्क्यू करण्याचा ट्राय करून राहिले आहेत. आपण ज्यावेळेला एक्झॅक्ट ही दुर्घटना घडली, ज्यावेळेला हे प्लेन क्रॅश झालं या संपूर्ण परिसरात, त्यावेळेला नेमकं काय घडलं ते सांगा. तुम्ही आय विटनेस आहात याचे. माझं ऑफिस इथून साधारण 5 किलोमीटरवर आहे. मी ऑफिसला जात होतो लंच ब्रेक दरम्यान आणि त्या वेळेसच हे सगळं घडलं. आजूबाजूला सगळे नोटीस करत होते. मी मागे बघून पाहिलं तर तेव्हा हे प्लेन खाली येऊन क्रॅश झालेलं आणि ब्लॅक कलरचा फार मोठा स्मोक निघत होता. लांबनं मी एवढंच एव्हिडन्स केलं आणि मग मी तेव्हापासून इथेच आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV 9 मराठी. संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा दुर्घटनेचा आजचा हा दिवस म्हणावा लागेल, कारण गुजरातच्या अहमदाबादमध्ये जी दुर्घटना झाली आहे त्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देश या ठिकाणी स्तब्ध झालेला आहे. टेक ऑफ झाल्यानंतर काही क्षणात, काही सेकंदात या ठिकाणी कोसळलं आणि ते कोसळलं ते पुढे असलेल्या मेघानीनगर परिसरात. हाच तो मेघानीनगर परिसर आहे ज्या ठिकाणी सध्या आपण उभे आहोत. आपण या ठिकाणी बघू शकतो की हे विमान कोसळल्यानंतरची ही संपूर्ण परिसराची झालेली दुर्दशा जी आहे ती या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. मेघानीनगरचा हा संपूर्ण परिसर ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी आत्ता फक्त धुराचे लोळ आणि जळालेल्या गोष्टींचे अवशेष जे आहेत ते बघायला मिळत आहेत. पोलीस, NDRFची टीम, स्थानिक पोलीस हे सगळे जे आहेत ते या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये लागलेले आहेत आणि हे रेस्क्यू ऑपरेशन दुपारपासून, दुर्घटना झाल्याच्या क्षणापासून या ठिकाणी सुरू आहे, ते आत्तापर्यंत सुरू आहे. हा संपूर्ण परिसर बघा, मेघानीनगरचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो अक्षरशः बेचिराग झालेला आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण या विमानाचे अवशेष